नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अवधूत लंगडे यांच्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आज पुन्हा एकदा मी या ठिकाणी आपल्यासमोर हजर झालेलो आहे। तर आजच्या तासामध्ये आपल्याला कालचा आपण जीएसचा तास घेतला होता। जीएसच्या तासामध्ये भारताच्या राजकीय सीमेची आणि प्राकृतिक सीमेची थोडक्यात माहिती बघितली होती। तर आज मागील परीक्षेमध्ये 2024 मध्ये पडलेले प्रश्न, त्यामध्ये प्रश्न आहेत नदी प्रणालीवरचे। तर भारताची जी काही नदी प्रणाली आहे त्याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेऊया। जर लेक्चर आवडत असेल तर लाईक करा आणि शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। तर पहिला प्रश्न आहे आपल्याला इथे दिसतो आहे स्क्रीनवर, खालीलपैकी कोणती नदी यमुना नदीची उपनदी नाही? एकदम सोपा प्रश्न आहे आणि या ठिकाणी सोपा प्रश्न आहे आणि तो आपल्याला विचारलाय, खालीलपैकी कोणती नदी यमुना नदीची उपनदी नाही? मग या ठिकाणी प्रश्न विचारलेला यमुना नदीची उपनदी नाही। या ठिकाणी पहिला पर्याय घग्गर नदी, दुसरी आहे चंबळ, त्यानंतर बेटवा, त्यानंतर केन। आता यमुना नदी, यमुना नदीचा विचार जर केला तर यमुना नदी ही गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे। सर्वात मोठी उपनदी आहे, हे पहिलं वाक्य सगळ्यात महत्त्वाचं। मग या ठिकाणी यमुना नदीचा उगम या ठिकाणी उत्तराखंड राज्यामध्ये यमुनोत्री या ठिकाणी होतो। यमुनोत्री या ठिकाणी होतो, या ठिकाणी आपण लक्षात घ्या। यमुना नदीचा उगम या ठिकाणी कुठे झालेला दिसतो तुम्हाला? यमुनोत्री या ठिकाणी। यमुनोत्री हा हिमनदीतून उत्तराखंड राज्यामध्ये यमुना नदीचा उगम झालेला आहे। मग आता या ठिकाणी गंगेची सर्वात मोठी उपनदी आहे। गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे ती उपनदी। मग या ठिकाणी तिची एकूण लांबीचा विचार केला तर 1380 किलोमीटर तिची लांबी आहे, 1380। आणि गंगा नदीला प्रयागराज या ठिकाणी मिळते। गंगा नदीला यमुना नदी प्रयागराज या ठिकाणी मिळते। गंगा आणि यमुनेचा संगम प्रयागराज या ठिकाणी झालेला आहे। त्याचं जुनं नाव अलाहाबाद असं आहे आणि नवीन नामांतरण प्रयागराज असं केलेलं दिसतं। मग या ठिकाणी यमुना नदीचा यमुनोत्री या ठिकाणी उगम झाल्यानंतर या ठिकाणी ती तेजवाल हे जे ठिकाण आहे त्या तेजवाल ठिकाणी ही मैदानी प्रदेशामध्ये प्रवेश करते। कुठे? तेजवाल या ठिकाणी। यमुना नदी जी आहे दिल्ली ह्या शहरामधून वाहणारी नदी आहे। दिल्ली शहरामधून वाहणारी नदी कोणती आहे? यमुना नदी दिल्ली आहे, आग्रा आहे, मथुरा आहे, ही शहर दिल्ली नदीकाठी वसलेली तुम्हाला दिसतात। मग या ठिकाणी तिची उपनदी कोणती नाही असं विचारले तर या ठिकाणी यमुना नदीला द्विकल्पीय पठारामध्ये उगम पावतात आणि उत्तरेकडे वाहत जाऊन त्या यमुना नदीला मिळतात। मग या ठिकाणी यमुना नदी या ठिकाणी यमुनोत्री या ठिकाणी उगम पावते आणि ती या ठिकाणी दक्षिणेकडे वाहत थोडीशी येऊन पुढे काय होते, ती पूर्ववाहिनी नदी होत असताना दिसते। आणि या ठिकाणी गंगोत्री या ठिकाणी गंगा नदी उगम पावते आणि या ठिकाणी ती अलाहाबाद ह्या शहरापाशी म्हणजे प्रयागराज या ठिकाणी गंगा नदीला मिळते। हा तिचा प्रवास सांगता येतो। या ठिकाणी ही गंगा नदी आहे आणि या ठिकाणी यमुना नदी आहे आणि या ठिकाणी हा पुढे एकत्रित प्रवाह हा पुढे वाहत जातो ह्या पद्धतीचा। मग पुढे वाहत जातो आणि या ठिकाणी हे जे ठिकाण आहे हे प्रयागराज आहे। कुठलं? प्रयागराज। मग यमुना नदीला द्विकल्पीय पठारावर या ठिकाणी नद्या उगम पावतात आणि
उत्तरेकडे वाहत जातात. त्याच्यामध्ये पहिली नदी आहे चंबळ. पहिली नदी आहे चंबळ. चंबळ आहे मध्य प्रदेशमध्ये मूळ या ठिकाणी उगम होते. त्यानंतर चंबळ झाली या ठिकाणी बेटवा नदी आहे. बेटवा चंबळ आहे, बेटवा आहे. चंबळ बेटवा. बेटवा झाल्यानंतर या ठिकाणी सांगता येते तुम्हाला सिंध. चंबळ आहे, बेटवा आहे, सिंध आहे. त्यानंतर केन. त्यानंतर केन आहे. केन झाल्यानंतर या ठिकाणी टोन्स नदी आहे. टोन्स. चंबळ, बेटवा, सिंध, केन आणि टोन्स. याच्यामध्ये बघा चंबळ नदी दिलेली आहे, बेटवा नदी दिलेली आहे आणि केन नदी दिलेली आहे. म्हणजे उत्तर काय मिळाले तुमचं? घग्गर नदी. घग्गर नदी किंवा वाळवंटामध्ये लुप्त होणारी नदी दिसते तुम्हाला, घग्गर नदी. पुढे जाऊया. भारत आणि बांगलादेशामध्ये कोणत्या नदीच्या पाणी वाटपाबाबत मतभेद आहेत? भारत आणि बांगलादेश या राज्यामध्ये, भारत आणि बांगलादेश या दोन राष्ट्रांमध्ये कोणत्या नदीच्या पाण्याच्या वाटपाबाबत मतभेद आहेत? तर या ठिकाणी गग्गस झालेला आहे, तर इथं गंडक नदी आहे. गंडक नदी आहे, दुरुस्ती करून घ्या तिथं. या ठिकाणी ते कावेरी नदी दिलेली आहे. कावेरी नदीचा आणि बांगलादेशचा काही संबंध येत नाही. तर कावेरी नदी कर्नाटकमध्ये पूर्व या जिल्ह्यामध्ये तळकावेरी या ठिकाणी उगम पावलेली दिसते तुम्हाला, ब्रह्मगिरी टेकड्यामध्ये, ब्रह्मगिरी डोंगरात. बघा कावेरी नदीचा उगम कर्नाटक राज्यामध्ये कूर्ग जिल्ह्यामध्ये तळकावेरी या ठिकाणी, आणि ही जी आहे ब्रह्मगिरीचा जो डोंगर रांग आहे ब्रह्मगिरीची, त्या ठिकाणी कावेरी नदीचा उगम झालेला आहे. ही नदी कर्नाटक राज्यामधून तामिळनाडू राज्यामधून या ठिकाणी बंगालच्या उपसागराला मिळते. त्यामुळे ह्या नदीचा आणि बांगलादेशचा काही संबंध नाही. आता सतलज नदी, ही सतलज नदी जी आहे कैलास पर्वताजवळ राजस्थान या ठिकाणी उगम पावते. आणि ही नदी जी आहे या ठिकाणी, ही नदी भारतामधून वाहत जात या ठिकाणी पुढे जी पंजाब प्रांतामध्ये, पंजाब राज्यामध्ये 5 मध्ये रावी, बियास, सतलज, मग ह्या नद्याला जाऊन ते काय होते? मिळते. त्यामुळे सतलज नदीचा काही तो संबंध येत नाही. हिचा उगम फक्त लक्षात ठेवा राजस्थान. इथं आहे गंडक नदी. आता गंडक नदी जी आहे, गंडक नदीचा उगम नेपाळ हिमालयामध्ये झालेला आहे. कुठे? नेपाळ हिमालयामध्ये उगम नदी पावलेली आहे. गंगेची एक उपनदी आहे. गंगा नदीची एक उपनदी तुम्हाला दिसते. त्यामुळे ही पण प्रश्न येणार नाही. आणि त्यानंतर या ठिकाणी कोशी नदी आहे. कोशी नदी, या ठिकाणी कोशी नदीचा विचार जर केला, कोशी नदीचा, तर कोशी नदी सप्तकोशी ह्या नावाने नेपाळमध्ये उगम पावलेली तुम्हाला दिसते. मग या ठिकाणी भारत आणि नेपाळचा वाद, भारत आणि नेपाळचा कोशी नदीवर नाही, कोशी नदीवर नाही, भारत आणि नेपाळ. पण या ठिकाणी ही गंडक नदी नसून, गंडक काही प्रकारे मी आता गंडक म्हणलं, पण या ठिकाणी लक्ष द्या गंडक, कारण ह्या पर्यायामध्ये आपल्याला गंगा नदी कुठे दिसत नाही. त्यामुळं इथं गग्गस असं झालेलं आहे. जरी आपण गंडक घेतली तरी भारत आणि नेपाळचा वाद आहे, आणि कोशी जरी घेतली तर भारत आणि नेपाळ या दोन राष्ट्राचा ह्या नदी खोऱ्याच्या संदर्भात काय दिसतो? वाद दिसतो. पण विचारायला बांगलादेश, मग जर या ठिकाणी तिसऱ्या पर्यायामध्ये आपण गंगा नदी घेतलं, गंगा नदी, तर या गंगा नदीचा आणि भारताचा व बांगलादेश या दोन राष्ट्रांमध्ये काय दिसतो? वाद दिसतो. काय दिसतो? वाद. गंगा नदीचा उगम उत्तराखंडमध्ये गंगोत्री ह्या ग्लेशियरमध्ये झालेला दिसतो. आणि गंगा नदी काठावर एक बेट आहे, न्यूमूर हे बेट आहे. आणि ह्या बेटाच्या संदर्भात भारत व बांगलादेशचा काय दिसतो? वाद दिसतो तुम्हाला, की आपण सर्वांनी लक्षात ठेवा. गंगा नदी भारतातील सर्वात मोठी नदी आहे. गंगा नदीने तिच्या मुखाशी सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश तयार केलेला आहे, की जो पश्चिम बंगाल आणि बांगलादेश ह्या देशामध्ये पसरलेला दिसतो. आणि जगातला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. तो सुंदरबनचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. त्यासोबतच पंख्याच्या आकाराचा त्रिभुज प्रदेश म्हणून सुद्धा ओळखला जातो. हे आपण सर्वांनी काय करायचं? लक्षात ठेवायचं. मग या ठिकाणी हे जो उत्तर इथं गंगा नदी जर केलं तर भारत आणि बांगलादेश या देशामध्ये वादाची नदी तर ती गंगा नदी, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवून द्यायचं. तर टायपिंग मध्ये मिस्टेक होत असतात. त्यानंतर दुसरी
दुसरा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे, नर्मदा नदीवर बहुचर्चित असलेला प्रकल्प कोणता आहे? नर्मदा नदीवर बहुचर्चित असलेला प्रकल्प कोणता? तर या ठिकाणी शिवसागर म्हटलेला आहे, जवाहर सागर म्हटलेला आहे, गांधी सागर म्हटलेला आहे, सरदार सरोवर म्हटलेला आहे. मग या ठिकाणी हा शिवसागर हा या ठिकाणी कोयना नदीवरचा महाराष्ट्र राज्यातला प्रकल्प आहे, कोयना नदीवर आहे. त्यानंतर या ठिकाणी गांधी सागर प्रकल्पाचा विचार जर केला तर गांधी सागर हा मध्य प्रदेश मध्ये असलेला एक प्रकल्प आहे, मध्य प्रदेश मध्ये असलेला प्रकल्प आहे गांधी सागर. आणि त्यानंतर या ठिकाणी हे जवाहर सागरचा विचार जर केला तर हा सुद्धा मध्य प्रदेश मध्ये चंबळ नदीवर असलेला प्रकल्प दिसतो तुम्हाला. चंबळ नदीवर असलेला प्रकल्प आहे जवाहर सागर हा प्रकल्प जो आहे हा या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं, चंबळ नदीवर दोन प्रकल्प दिसतात. या ठिकाणी चंबळ नदीवर दोन प्रकल्प येतो, त्याच्यामध्ये राणा प्रताप सागर एक आहे आणि त्यासोबतच जवाहर सागर एक आहे, जवाहर सागर. या ठिकाणी हे दोन्ही प्रकल्प इथं मध्य प्रदेश म्हणलं पण मध्य प्रदेशमध्ये नसून या ठिकाणी हे कुठे येतात, राजस्थान या राज्यामध्ये येतात. कुठे येतात, राजस्थान या राज्यामध्ये. राणा प्रताप सागर आणि या ठिकाणी जवाहर सागर हे दोन प्रकल्प राजस्थानमध्ये या ठिकाणी चंबळ नदीवर तुम्हाला दिसतात. या ठिकाणी पर्याय राहतो चौथा क्रमांक. मग या ठिकाणी नर्मदा नदीवर सगळ्यात महत्त्वाचा प्रकल्प आहे सरदार सरोवर. मग हा प्रकल्प महाराष्ट्र असेल, मध्य प्रदेश असेल, गुजरात असेल आणि या ठिकाणी राजस्थान असेल, या 4 राज्यामध्ये वादग्रस्त प्रकल्प आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थान राज्यामध्ये वादग्रस्त प्रकल्प तुम्हाला दिसतो. मग या ठिकाणी ह्यासाठी हे नर्मदा सरोवरासाठी मेधा पाटकरांनी आंदोलन केलेले आहे, त्यालाच नर्मदा पाटकर म्हणण्यापेक्षा मेधा पाटकरांनी नर्मदा बचाव आंदोलन केलेले तुम्हाला दिसतं. हे आपण सर्वांनी लक्षात ठेवा. वादग्रस्त राज्य लक्षात ठेवा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थान ही राज्य आपल्याला दिसतात. पुढे जाऊया. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर खालीलपैकी कोणतं बंदर नाही? आता बंदर पश्चिम किनारपट्टीवर असलेलं भारताचं बंदर कोणतं नाही? या पश्चिम किनारपट्टीचा विचार जर केला तर या ठिकाणी या अशा पद्धतीने भारताची पश्चिम किनारपट्टी आपल्याला थोडक्यामध्ये सांगता येते. ही जी आहे हे भारताचा दक्षिण भाग आहे, दक्षिण. या ठिकाणी वेगवेगळी बंदर तुम्हाला दिसतात. ही आहे पश्चिम किनारपट्टी, या ठिकाणी तुम्हाला हा भाग जो दिसतो आहे हा पश्चिम किनारपट्टीचा दिसतो आहे. हा पश्चिम किनारपट्टी, पश्चिम किनारपट्टी कुठलं बंदर नाही. आणि ही जी आहे ही किनारपट्टी दिसते तुम्हाला पूर्व किनारपट्टी आहे, हे आपण लक्षात ठेवायचं. मग या ठिकाणी पश्चिम किनारपट्टीवर गुजरातमध्ये कांडला बंदर आहे, गुजरातमध्ये कांडला. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मुंबई बंदर दिसतं, मुंबई. त्यासोबतच या ठिकाणी नावाशेवा बंदर, मुंबई बंदरचा ताण कमी करण्यासाठी नावाशेवा बंदर या ठिकाणी 26 मे या ठिकाणी 1989 चालू झालेलं पंडित जवाहरलाल नेहरू ट्रान्सपोर्ट हे जे आहे हे नावाशेवा बंदर आहे. सर्वात मोठं कंटेनर बंदर नावाशेवा बंदर आहे. त्यानंतर गोवामध्ये मार्मा गोवा हे बंदर आहे. त्यानंतर या ठिकाणी कर्नाटक येते. कर्नाटकचा विचार जर केला तर नवे मंगळूर हे काय येतं, बंदर येतं कर्नाटकमध्ये. आणि केरळमध्ये विचार केला तर कोचीन बंदर आहे, केरळमध्ये कोचीन बंदर दिसतं तुम्हाला. या ठिकाणी बघा कोचीन आहे, या ठिकाणी मंगळूर दिसते आणि या ठिकाणी मार्मा गोवा दिसते. त्यामुळे याचं उत्तर काय येणार आहे, हल्दिया. काय येणार आहे, हल्दिया. हल्दिया बंदर जे आहे या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये कोलकाता बंदर आहे. या कोलकाता बंदराचा ताण कमी करण्यासाठी या ठिकाणी हल्दिया बंदर पश्चिम बंगालमध्ये काय करण्यात आलंय, निर्माण करण्यात आलेला आहे. इथे येतं ओडिसा. त्या ओडिसामध्ये पराद्वीप बंदर आहे, पराद्वीप बंदर दिसतो ओडिसा राज्यामध्ये. त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये जर आलो, आंध्र प्रदेशमध्ये विशाखापट्टणम आहे, आंध्र प्रदेशमध्ये विशाखापट्टणम बंदर दिसतं.
आणि त्यानंतर तमिळनाडूमध्ये जर आलो तुतीकोरीन हे एक बंदर आहे कुठं तमिळनाडू राज्यामध्ये. आणि त्यानंतर तमिळनाडू राज्यामध्ये एन्नोर एक बंदर दिसतं, एन्नोर बंदर दिसतं. म्हणजे या ठिकाणी बघा जर विचार केला तर भारतामध्ये एकूण बंदर 13 येतील. किती बंदर? 13. मग पूर्व किनारपट्टीवर 6 येतील, पश्चिम किनारपट्टीवर 6 येतील. पश्चिम किनारपट्टीवर 6, पूर्व किनारपट्टीवर 6 आणि अंदमान निकोबार बेट या ठिकाणी असलेले एक बंदर. अंदमान निकोबार बेट समूह या ठिकाणी भारतामध्ये एकूण किती बंदर आहेत? 13 बंदर आहेत. आणि अलीकडेच महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं बंदर स्थापित करण्यात येणार आहे, त्याला आपण वाळवंच बंदर असं म्हणतो, वाळवंट बंदर. आणि हे जर बंदर मोठं झालं, राष्ट्रीय जर झालं तर ते भारतातलं 14वं बंदर ठरू शकतं. हे आपण सर्वांनी लक्षात ठेवून घ्यायचं. पुढे जाऊ. हिराकूड धरण कोणत्या नदीवर आहे? हा खूप वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे. हिराकूड धरण कुठल्या नदीवर आहे? या ठिकाणी गोदावरी नदी जर म्हटलं तर ही महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्रातली सर्वात मोठी नदी आहे आणि द्वीपकल्पीय पठारावरची सर्वात मोठी नदी दिसते. आणि या ठिकाणी महाराष्ट्रातलं 49.5% क्षेत्र ही नदी आपल्याला दिसतं. त्यानंतर सतलज नदी जी आहे ही सिंधूची एक उपनदी आहे, सिंधू नदीची एक उपनदी आहे. आणि या ठिकाणी सतलज नदीचं प्राचीन नाव शतद्रू आहे, शतद्रू आहे, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी सतलज नदी जी आहे, सतलज नदी ही सिंधू नदीची दुसरी सर्वात मोठी उपनदी दिसते तुम्हाला, सतलज नदी. आणि सतलज नदीवर या ठिकाणी सर्वात मोठा बांध बांधलेला आहे, त्याला भाकरा नांगल जलाशय असं म्हटलेलं. भाकरा नांगल 2 टप्प्यामध्ये या ठिकाणी धरण बांधण्यात आले. त्याला गोविंद सागर जलाशय असं सुद्धा म्हटलं जातं, गोविंद सागर जलाशय ह्या नावाने ओळखलं जातं. पंजाबमध्ये आणि हिमाचल प्रदेशमध्ये 2 टप्प्यामध्ये हे धरण बांधण्यात आलेलं आहे, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवून द्यायचं. आता महानदीवर सगळ्यात मोठं आणि जगातलं सर्वात लांबीचं धरण या ठिकाणी हिराकूड प्रकल्प आहे, हिराकूड प्रकल्प आहे. आणि जवळपास या ठिकाणी जर विचार केला तर 25.8 किलोमीटर लांबीचं हे धरण आहे. जगातील सर्वात लांबीच्या धरणापैकी एक असलेलं हिराकूड धरण हे महानदीवर आहे आणि 25.8 किलोमीटर त्याची काय लांबी आहे. मग कृष्णा नदी जी आहे ही महाराष्ट्रातली नदी आहे, महाराष्ट्रातली नदी दिसते तुम्हाला. हे सर्वांनी काय करा लक्षात ठेवा. म्हणजे उत्तर काय येणार आहे? महानदी. उल्लर सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? उल्लर सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? सगळ्यात सोपा प्रश्न विचारलेला आहे बघा. उल्लर सरोवर कुठल्या राज्यामध्ये? हिमाचल प्रदेश. या हिमाचल प्रदेशमध्ये लक्षात घ्या सूरजताल आणि चंद्रताल ही सरोवरे, सूरजताल असेल आणि चंद्रताल ही काय ती 2 सरोवरे इथे दिसतात. त्या जम्मू काश्मीर राज्यामध्ये जर विचार केला तर जम्मू काश्मीरमध्ये उल्लर सरोवर आहे. उल्लर सरोवर हे भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे, गोड्या पाण्याचे. मग या ठिकाणी हे जे आहे जम्मू काश्मीर राज्यामध्ये येतं आणि ह्या सरोवरामधून झेलम नदी वाहते. कुठली नदी? झेलम नदी वाहते, झेलम. मग या झेलम नदीचं प्राचीन नाव वितस्ता आहे, वितस्ता. झेलम नदीचं प्राचीन नाव आहे वितस्ता, ते आपण लक्षात ठेवा. उल्लर हे सर्व जम्मू काश्मीरमध्ये वाहणारी नदी आहे. तिथून झेलम नदी आणि झेलम नदीवर श्रीनगर हे शहर वसलेलं आहे. झेलम नदीवर श्रीनगर हे शहर वसलेलं आहे. तिचं जुनं नाव वितस्ता आहे. मग या आंध्र प्रदेशचा विचार जर केला तर आंध्र प्रदेशमध्ये तुम्हाला आंध्र प्रदेशमध्ये या ठिकाणी एक सरोवर दिसतं, पुलिकित सरोवर. आंध्र प्रदेशमध्ये या ठिकाणी एक सरोवर आहे, कोल्लेरू सरोवर दिसतं. कोल्लेरू हे सरोवर आहे, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवा. आणि हे सरोवर आहे
गोदावरी आणि कृष्णा नदी ह्या दोन्हीच्या मध्ये या त्रिभुज प्रदेशामध्ये आंध्र प्रदेशमध्ये कोल्हेरू सरोवर दिसतात। भारतातील सर्वात मोठे सरोवर खाऱ्या पाण्याचे त्या ठिकाणी चिल्का सरोवर आहे। भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर चिल्का सरोवर की जे ओडिशा राज्यामध्ये, कुठल्या राज्यामध्ये आहे? ओडिशा राज्यामध्ये। त्यानंतर ईशान्येकडील सर्वात मोठे सरोवर, ईशान्य भारतातील सर्वात मोठे सरोवर लोकटक सरोवर आहे। लोकटक सरोवर की जे मणिपूर राज्यामध्ये आहे, मणिपूर राज्यामध्ये। आणि ह्या ठिकाणी लोकटक ह्या सरोवरावर त्या ठिकाणी भारतातले तरंगते राष्ट्रीय उद्यान आहे। तरंगते राष्ट्रीय उद्यान कुठे दिसतं? लोकटक जलाशय मणिपूर राज्यामध्ये, मणिपूर राज्यामध्ये। आणि त्याचं नाव त्या ठिकाणी केबुल लामजाओ हे तरंगत राष्ट्रीय उद्यान भारतातलं आहे। सर्वांनी काय करायचं? लक्षात ठेवून द्यायचं। चलो पुढे जाऊ। भारतातलं सर्वात मोठं गोड्या पाण्या सरोवर उल्लर आणि खाऱ्या पाण्याचं विचारलं गेलं समुद्रतटीय सरोवर चिल्का सरोवर आहे। आपण सर्वांनी काय करा? लक्षात ठेवा। आणि ईशान्य भारतातील सर्वात मोठं सरोवर लोकटक जलाशय आहे, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवा। त्यानंतर भूअंतर्गत सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सर्वाधिक खाऱ्या पाण्याचं सरोवर सांबर आहे, सांबर। आणि जे की राजस्थान राज्यामध्ये आहे। कुठे आहे? राजस्थान राज्यामध्ये। भारतातील सर्वात उंच सरोवर आहे चोमालू हे जे आहे सिक्कीम राज्यामध्ये, भारतातील सर्वात उंच सरोवर जे आहे चोमालू आहे ते सिक्कीम राज्यामध्ये येतं, हे सर्वांनी लक्षात ठेवून द्यायचं। पुढे जाऊ। खालीलपैकी कोणत्या नदीचे उगम स्थान भारत देशामध्ये नाही? खालीलपैकी कोणत्या नदीचं उगम स्थान भारत देशामध्ये नाही? तर या ठिकाणी बघा भारत देशात नाही म्हटले। तर या ठिकाणी कावेरी नदी कर्नाटक राज्यामध्ये उगम पावणारी नदी आहे, कर्नाटकमधील कुर्ग जिल्ह्यामध्ये। त्यानंतर गंगा नदी आहे उत्तराखंड राज्यामध्ये, गंगोत्री या ग्लेशियर मध्ये उगम पावते। आणि गंगा नदीचा मुख्य प्रवाह हा भागीरथी नावाने ओळखला जातो। आणि भागीरथी आणि अलकनंदा देवप्रयाग या ठिकाणी एकत्र येतात आणि तिथून पुढे तिला गंगा ह्या नावाने ओळखलं जातं, हे आपण लक्षात घ्या। देवप्रयागला आणि देवप्रयाग ह्या ठिकाणी एकत्र येतात भागीरथी आणि अलकनंदा। आता ब्रह्मपुत्रा नदी जी आहे कैलास पर्वताजवळ, कैलास पर्वतापाशी मानस सरोवर आहे। ह्या मानस सरोवराजवळ एक ग्लेशियर आहे शेमायुंगडुंग। त्या ग्लेशियर मध्ये ही नदी उगम पावते। म्हणजे कुठे आहे? तिबेटमध्ये। कुठे आहे? तिबेटमध्ये। म्हणजे भारतामध्ये उगम न पावणारी नदी ब्रह्मपुत्रा सांगता येईल। तिला तिबेटमध्ये तासंपो असं म्हटलं जातं, तासंपो। तिला तिबेटमध्ये तासंपो असं म्हटलं जातं। त्यानंतर तिला चीन या राष्ट्रामध्ये यारलुंग झांगबो असं म्हटलं जातं, यारलुंग झांगबो ह्या नावाने तिला ओळखलं जातं। ब्रह्मपुत्रा नदीला भारतामध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये दिहांग ह्या नावाने ओळखलं जातं। ब्रह्मपुत्रा नदीला अरुणाचल प्रदेशमध्ये दिहांग ह्या नावाने ओळखलं जातं। आणि मग तिला चीन ह्या राष्ट्रामध्ये यारलुंग झांगबो ह्या नावाने ओळखलं जातं। तिचा उगम मानस सरोवराजवळ शेमायुंगडुंग ह्या ग्लेशियर मध्ये झालेला दिसतो। तिबेटमध्ये तिला तासंपो ह्या नावाने ओळखलं जातं। आणि ब्रह्मपुत्रा नदी भारतातील सर्वात लांबीचा पूल डोला सादिया हा आहे। भारतातील सर्वात लांबीचा पूल डोला सादिया अरुणाचल प्रदेश आणि आसाम राज्याला जोडणारा हा पूल आहे। जवळपास 9.15 किलोमीटर लांबीचा असून ह्याला नाव देण्यात आलेले भूपेन हजारिका आणि ब्रह्मपुत्रा नदीपात्रामध्ये आशिया खंडातील सर्वात नदी
नदी अंतर्गत बेट माजुली बेट तयार झालेलं आहे. माजुली बेट तयार झालेलं आहे. आणि माजुली बेट आसाम राज्य सरकारने 2016 मध्ये आसामचा 33वा जिल्हा म्हणून याला काय केलेलं आहे, घोषित केलेलं आहे. नदी अंतर्गत सर्वात मोठं बेट माजुली हे बेट आहे, हे आपण सर्वांनी काय करा लक्षात ठेवून द्या. आणि मग इथं लिहिलेलं आहे झेलम नदी, इथं लिहिलेली आहे झेलम नदी. मग झेलम नदी जी आहे या ठिकाणी जम्मू काश्मीरमध्ये उगम पावणारी नदी आहे आणि ही नदी उल्लर सरोवरामधून वाहणारी नदी आहे. झेलम नदी आहे सिंधू नदीची एक उपनदी आहे. सिंधू नदीची एकच आहे की उपनदी आहे. आणि सिंधू ची उपनदी असून झेलम नदीचं जुनं नाव प्राचीन नाव वितस्ता आहे. वितस्ता हे आपण सर्वांनी लक्षात ठेवा. चला पुढे जाऊया आपण. दोन नद्यांमधील प्रदेशाला काय म्हणतात? आता खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. मराठीमध्ये प्रश्न येऊ शकतो, जीएस मध्ये. दोन नद्यांमधील प्रदेशाला काय म्हणतात? त्याला दोआब म्हणतात. बरोबर. अशा दोन नद्या वाहत असतात. दोन नद्या वाहत असतात. नदी वाहत असताना या ठिकाणी हा मध्ये जो गाळाचा प्रदेश तयार केलेला असतो त्याला दुआब असं म्हटलं जातं. दुआब म्हटलं जातं. मग या ठिकाणी भारतामध्ये अशी वेगवेगळ्या नद्यांनी दुआब तयार केलेले आहेत. मग त्या दुआबमध्ये सगळ्यात महत्त्वाचं सिंधूच्या ज्या उपनद्या येतात, सिंधूच्या उपनद्याने वेगवेगळे दुआब तयार केलेले आहेत. मग त्यांना वेगवेगळी नावं देण्यात आलेली आहेत सिंधूच्या उपनद्या. मग या ठिकाणी सिंधूच्या उपनद्यामध्ये जर विचार केला तर एक ट्रिक सांगतो की लक्षात ठेवा. एस बी आर सी आणि झेड. मग या ठिकाणी झेलम नदी आहे. झेलम आहे. सी म्हणजे चिनाब नदी आहे. चिनाब. आर म्हणजे रावी नदी आहे. रावी. बी म्हणजे बियास नदी आहे. बियास. आणि एस म्हणजे सतलज नदी. सतलज नदी. सतलज नदी ह्या नद्या त्या ठिकाणी दक्षिणेकडून उत्तरेकडे त्यांचा क्रम सांगता येतो. मग आता या ठिकाणी ह्या नद्याने त्यांच्या त्या मैदानी प्रदेशामध्ये दुआब तयार केलेले, त्या दुआबाला वेगवेगळी नावं देण्यात आलेली आहेत. हे आपण सर्वांनी काय करायचं लक्षात ठेवायचं. मग आता या ठिकाणी बघा चिनाब नदी आणि रावी नदी. चिनाब आणि रावी नदीच्या मध्ये जो दुआब तयार झालेला आहे त्याला रचना दुआब, रेचना दुआब असं म्हटलं जातं किंवा रचना रेचना दुआब चिनाब आणि रावी नदीच्या मध्ये तयार झालेला. त्यानंतर बियास आणि सतलज. बियास आणि सतलज नदीच्या दरम्यान झालेला जो दुआब आहे त्याला बिस्त दुआब असं म्हणतात. बिस्त दुआब. बी म्हणजे बियास, स म्हणजे सतलज. बिस्त दुआब, रेचना दुआब किंवा रचना दुआब चिनाब आणि रावीच्या मध्ये. रावी आणि चिनाबच्या मध्ये रचना दुआब, बियास आणि सतलज मध्ये बिस्त दुआब आहे. आणि ह्या ठिकाणी बियास आणि रावी मध्ये बारी दुआब आहे. बारी. या ठिकाणी बारी. बा म्हणजे बियास, री म्हणजे रावी नदी. त्यानंतर ह्या ठिकाणी चिनाब आणि झेलम मध्ये जो दुआब तयार झाला आहे त्याला चाज दुआब असं म्हटलेलं आहे. चिनाब आणि झेलम चाज दुआब असं म्हटलेलं आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी झेलम आणि सिंधू नदी. झेलम आणि सिंधू नदी ह्याच्यामध्ये जो दुआब तयार झालेला आहे त्याला सिंध सागर असं म्हटलेलं आहे. सिंध सागर. सिंध सागर असं नाव देण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे राज्यशाहीला सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. मग सिंधू नदीचं प्राचीन नाव इंडस आहे. सिंधू नदीचं प्राचीन नाव इंडस आहे आणि इंडसच्या नावावर भारताला इंडिया हे नाव देण्यात आलेलं आहे. आणि सिंधू ह्या नावावर भारताला हिंदुस्थानी नाव देण्यात आलेलं आहे. त्यानंतर इथं झेलम नदीचं प्राचीन नाव वितस्ता आहे. वितस्ता. झेलम नदीचं प्राचीन नाव वितस्ता आहे. त्यानंतर चिनाब नदीचं प्राचीन नाव अस्किनी आहे. अस्किनी आहे. रावी नदीचं प्राचीन नाव या ठिकाणी तुम्हाला पुरुषणी आहे. रावी नदीचं पुरुषणी दिसतं. सतलज नदीचं शतद्रू. सतलजचं शतद्रू. सतलजचं शतद्रू आहे. आणि बियास नदीचं नाव विपाशा. बियास नदीचं नाव जे आहे विपाशा. विपाशा. आणि रावी नदीचं पुरुषणी. पुरुषणी नाव लक्षात ठेवून द्या. सिंधू नदीचं नाव इंडस. झेलमचं नाव वितस्ता.
चिनाब नदीचं नाव दिसतं तुम्हाला ह्या ठिकाणी अस्किनी, रावी नदीचं नाव आहे पुरुषनी, बियाचं नाव आहे पाशा आणि शतद्रू हे सतलज नदीचं प्राचीन नाव आहे. आणि एकमेव बियास अशी नदी आहे की ती भारतामध्येच उगम पावते आणि भारतामध्ये तिचा प्रवाह संपतो. ह्या ठिकाणी हे लक्षात ठेवा. आणि ही 5 नद्यांचा प्रवाह पाकिस्तानमध्ये मिठानकोट ह्या ठिकाणी सिंधू नदीला मिळतो. हे आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं. पुढील जाऊ. बाबर आणि तराई हा प्रदेश कशाच्या कार्यामुळे तयार होतो? बघा इकडे बाबर आणि तराई हा प्रदेश कशाच्या कार्यामुळे तयार होतो? ज्वालामुखीमुळे तर होणार नाही, भूकंपामुळे तयार होणार नाही, वाऱ्यामुळे तयार होणार नाही, तर नदी कार्यामुळे हा प्रदेश तयार होत असतो. मग या ठिकाणी हिमालयाच्या पायथ्याशी हा हिमालय आहे. हिमालयाच्या पायथ्याशी वेगवेगळी गाळाची मैदाने तयार झालेली आहेत. त्याच्यामध्ये पहिलं मैदान आहे बाबरचं. बाबर झाल्यानंतर इथं खाली तराई आणि तराई झाल्यानंतर या ठिकाणी काय येतं बहागर आणि त्यानंतर येतं खादर. गंगा मैदानी प्रदेशामध्ये हे 4 प्रकार तुम्हाला दिसतात. मग या ठिकाणी वाळू आणि दगडकोटे मिश्रित असलेलं मैदान म्हणजे बहाबर. वाळू आणि दगडकोटे मिश्रित असलेलं मैदान म्हणजे बहाबर. तराई म्हणजे दलदलयुक्त प्रदेश, दलदलयुक्त. कारण का शिवालिक टेकड्याच्या पायथ्याशी जे काही छोटे छोटे प्रवाह असतात ते प्रवाह बहाबरमध्ये लुप्त होतात आणि ते तराईमध्ये उगम पावतात. त्यामुळे तराईचा प्रदेश कसा झालेला आहे? दलदलयुक्त प्रदेश बनलेला आहे. त्यानंतर बहागरमध्ये त्या ठिकाणी जुन्या काळाच्या मैदानी प्रदेशात बहागर. भंगार कसं असतं? जुनं असतं. बहागर म्हणजे जुन्या काळाच्या मैदानी प्रदेशात काय म्हणतात? बहागर. आणि खादर म्हणजे नवीन काळाच्या मैदानी प्रदेशात काय म्हणलंय? खादर. नवीन काळाच्या मैदानी प्रदेश म्हणजे खादर असतो. हे लक्षात ठेवा. उत्तरेकडून दक्षिणेकडे, दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम चला जातो. बहाका हे याचं नाव आहे. बहाका. बहा म्हणजे बाबर, वाळू दगडकोटे मिश्रित असलेला भाग. म्हणजे तराई, दलदलयुक्त भाग. बहागर म्हणजे जुन्या काळाचा मैदानी प्रदेश आणि खादर म्हणजे काय आहे? नवीन काळाचा मैदानी प्रदेश. हे लक्षात ठेवून द्यायचं, बऱ्याचदा विचारलं जाते. आता बालीमेला धरण कोणत्या राज्यामध्ये आहे? हा प्रश्न लईदा विचारलाय. बालीमेला धरण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ते धरण जे आहे छत्तीसगड राज्यामध्ये तर येणारच नाही, तेलंगणामध्ये येणार नाही, आंध्र प्रदेशमध्ये येणार नाही, तर ते आहे ओडिसामध्ये. बालीमेला हा प्रकल्प कुठे येतो? ओडिसा राज्यामध्ये येतो. कुठे येतो? ओडिसा राज्यामध्ये. सिलेरू ही जी नदी आहे किंवा सिलेट ही जी नदी आहे, ह्या नदीवर हा बालीमेला प्रकल्प आहे. आणि ओडिसा राज्यामध्ये मका सांगताना सांगितलं महानदीवर सर्वात मोठा भारतातील प्रकल्प लांबीचा सांगता येतो या ठिकाणी हिराकूड प्रकल्प. भारतातील सर्वात लांबीचं धरण जे दिसतंय, सर्वात लांब धरण काय नाव त्याचं? हिराकूड. 25.8 किलोमीटर. हे लक्षात ठेवा. हिराकूड धरण 25.8 किलोमीटर. हे अशा पद्धतीने फक्त आपण 10 प्रश्न घेतले. 10 प्रश्नामध्ये तुम्हाला जवळपास बऱ्याच गोष्टींची माहिती मी करून दिलेली आहे. जर माझं जीएसचं सामान्य ज्ञानाचं लेक्चर आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचवा आणि दररोज असे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. आता शिक आपण सुरुवात केलेली आहे. आणखी ह्याच्यामध्ये खूप काही सुधारणा आणि खूप काही बदल होणार आहेत. हळूहळू आपण प्रगतीच्या मार्गावर जाऊ. लाईक करा, शेअर करा. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.